ती म्हणजे राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल। 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपापले अर्ज दाखल करता येतील। या अर्जांची छाननी 18 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे, तर 21 नोव्हेंबर हा अर्ज परत घेता येण्याचा दिवस आहे। 15 नवीन नगरपंचायती आता असल्याचं निवडणूक आयुक्तांनी यावेळेला सांगितलेलं आहे। तर ईव्हीएमद्वारे निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट करत मतदारसंघनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जातील। एक मोबाईल ॲप आहे, ज्या मोबाईल ॲपद्वारे मतदार आपलं नाव शोधू शकतात, असं सुद्धा राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025, मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025, नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025, नाम निर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025, अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025, अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025, शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस 10 डिसेंबर 2025। 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे। 246 नगरपरिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे आणि 236 नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे। एकूण 147 नगरपंचायती आहे, त्यापैकी 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे। त्यामध्ये 15 नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि 27 नगरपंचायतीची मुदत संपलेली आहे। या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे। तर वेळापत्रक नेमकं काय आपण पाहतो आहोत या निवडणुकीचं। उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत। 17 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असेल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा। या सगळ्या दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी जी आहे ती 18 नोव्हेंबरला केली जाणार आहे। 21 नोव्हेंबर हा दिवस आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। निवडणूक चिन्हांचं वाटप 26 नोव्हेंबरला होईल। त्यानंतर 2 डिसेंबरला मतदान होईल आणि मतमोजणी जी आहे ती 3 डिसेंबरला केली जाणार आहे आणि जो अधिसूचना या निकालाची काढली जाईल ती 10 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडून काढली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।